नमस्कार, मी दीपक. जागृत लोकशाही या आपल्या न्यूज चॅनलमध्ये, या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकांचं जे काही वारं वाहतंय ते आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. सर्वच ठिकाणी पारावरती सर्वच ठिकाणी चर्चा या निवडणुकांच्याच होत आहेत. हॉटेलमधले जे फड आहेत, गप्पांचे फड रंगले आहेत. सर्वच ठिकाणी आता फक्त निवडणुकीमध्ये असलेलं मतदान हे कुणाच्या पारड्यात जास्त जाणार आणि नागरिक किंवा मतदार कोणाला निवडून देणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे. एकंदरीत विचार जर केला तर नाशिकचं राजकारण हे कायमच चर्चेत राहिलं आहे. नाशिकमधून म्हणजे नाशिक जिल्ह्यामधून जवळपास 15 आमदार हे विधानसभेवर पाठवले जातात. त्यामध्ये अनेक भाग आहे, जसं की चांदवड येवला आहे, सिन्नरचा काही भाग आहे, निफाड, दिंडोरी, नाशिक पूर्व, नाशिक मध्य आहे, त्यानंतर नाशिक पश्चिम, त्यानंतर देवळाली, इगतपुरी, जे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी सुटलेले जे आहेत मतदारसंघ, त्या ठिकाणी सुद्धा ही चुरशीच्या लढती ह्या नेहमी पाहायला मिळतात. 2024च्या ह्या लढतीलाही वेगळं असं महत्व प्राप्त होणार आहे. कारण अर्थातच अजित पवार गट, त्यानंतर शिंदे गट हा फुटल्यानंतर हे वातावरण आता बघण्यासारखं असणार आहे. एकंदरीतच मतदान कुणाच्या पारड्यात जास्त पडतं, मतदार कुणाला आपला प्रभागाचा विकास करण्यासाठी निवडतो हे आता येणारा काळच ठरवतोय. मुद्दा राहिला नाराजी नाट्याचा. 4 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात बंडोबांना थंड करण्यासाठीची मोहीम राबवण्यात आली. अर्थातच ही हशा पिकण्यासारखीच गोष्ट आहे, कारण की सर्वात मोठं आवाहन जे असतं ते बंडोबांना शमवण्याचं, त्यांचं बंड थंड करण्याचं असतं. अर्थातच जे उमेदवार अपक्ष नसतात किंवा ज्याला आपण असं म्हणू की जे उमेदवार इतर सर्व पक्षांकडून अधिकृत एबी फॉर्म घेऊन तिकीट लढवणार असतात आणि त्यांना स्वतःला खात्री असते की आपल्याला काहीही झालं तरी ही निवडणूक लढायची आहे आणि ही निवडणूक जिंकायची आहे, त्यामुळं ते स्वतः मात्र बंडा किंवा जे बंड करणारी जी लोक आहेत, बंड करणारे जे इच्छुक उमेदवार, त्यांना त्यांचं बंड शमवण्यासाठी त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या पाया पडण्याचा दिवस असतो. अर्थातच बंडाचा दिवस हा एक आपण जशी तुम्ही घरी आपण दिवाळी साजरी करतो किंवा एखादा सण साजरा करतो, तसंच निवडणुकीमध्ये एक दिवस असतो किंवा एक काळ असतो. तो 4 किंवा 3 किंवा 5 दिवसांचा असतो. ज्यावेळेला नामनिर्देशन पत्र दाखल होतं संबंधित ठिकाणी, संबंधित निवडणूक कार्यालयामध्ये, त्याच्यानंतर खरी चुरस असते की आपल्या मतदारसंघामधून आपल्यासोबत किती इच्छुक उमेदवार उभे आहेत आणि त्या इच्छुक उमेदवारांना आपण शांत करणं गरजेचं आहे. कारण की आपल्या पारड्यात पडणारी मतं ही ते इच्छुक उमेदवार खातील याचं कुठंतरी भय हे त्या मुख्य प्रवाहामध्ये असलेल्या पक्षाच्या उमेदवारांना असतं. असं अर्थातच 125 नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधली जी परिस्थिती आहे ती आपण जाणून घेऊ. साधारणतः आता नाशिक पश्चिम मध्ये 15 उमेदवार यांची म्हणजे हे रिंगणात आहेत. 15 उमेदवार त्यामध्ये अपक्ष आहेत. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अनेक उमेदवार उभे होते. इथे बंड करून दिनकर पाटील सुद्धा भाजपात होते. त्यांनी बंडखोरी करत मनसेकडनं तिकीट मिळवलं आणि ते आता मनसेचा झेंडा घेऊन आता निवडणूक लढवत आहेत. नाशिक पश्चिमची खास परिस्थिती विचारात जर घेतली तर अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत घालमेलच होती. सीमाताई हिरेंना तिकीट भेटण्यापासून त्यांनी ते तिकीट मिळवलं. ते तिकीट मिळवण्यापासून तर अखेर बंडोबांचं बंड शमवण्यापर्यंत भरपूरशी प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांना करावी लागली आहे. आणि अर्थातच सीमाताई हिरे यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे किंवा त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी खुश असल्यामुळे एकंदरीतच ठीक आहे, त्यांना आपण त्यांच्या या बाजूचा विचार करू. येत्या आता 2 टर्म त्या निवडून गेलेल्या आहेत. 2019 आणि 2014ला त्या आमदार म्हणून निवडून गेलेल्या होत्या. 2024ला पुन्हा त्या उभ्या राहिलेल्या आहेत. भाजपाकडनं अधिकृत तिकीट किंवा अधिकृत उमेदवारी करणाऱ्या ज्या सीमा एरिया आहेत त्यांच्यासमोर बंड आता शंभलंय. म्हणजे जवळपास 7 ते 8 उमेदवार, जवळपास 8 उमेदवार त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातले उमेदवार हे उभे होते आणि या उमेदवारांनी बंडाचं निशाण फडकवलं. आमदारकीचे किंवा इच्छुक जे काही उमेदवारी अर्ज आहे ते पण त्यांनी विहित वेळेमध्ये त्यांनी दाखल केले.
पण त्याच्यानंतर सीमा हिरेंची खरी परीक्षा पण परत सुरू झाली की तिकीट मिळवल्यानंतर एक परीक्षा आणि या बंडोबांना थंड करण्यासाठीची एक परीक्षा, त्यामध्ये त्या सपशेल पास झाल्यात असं म्हणायला हरकत नाही. येणाऱ्या निवडणुकीचा निकाल 23 तारखेला आपल्याला कळणारच आहे. 20 तारखेला 20 नोव्हेंबरला मतदान आहे. पण तत्पूर्वी 125 नाशिक पश्चिमचा जर विचार केला मतदारसंघाचा, तर तिथलं चित्र निर्णायक ठरणार आहे. सध्या महत्वाचे जे प्रमुख उमेदवार आहेत त्यामध्ये आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जे आहेत ते सुधाकर बडगुजर हे उमेदवार रिंगणात आहेत. त्यानंतर त्यांना कडवं आव्हान म्हणजे अर्थातच समोरचं आव्हान सीमा हिरे यांचंच असणार आहे, ज्यांनी भाजपकडनं एबी फॉर्म मिळवून तिकीट मिळवून ते लढत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती भाजपकडनं मनसेमध्ये गेलेले आणि मनसेकडनं अधिकृत उमेदवारी करणारे दिनकर पाटील आहेत. आणि चौथ्या क्रमांकावरती स्वराज पक्षाचे दशरथ पाटील हे आहेत. मुख्य प्रवाहामधले जे 4 लोक आहेत म्हणजे या 4ही लोकांच्या पलीकडे, या 4ही उमेदवारांच्या पलीकडे अपक्ष उमेदवार आणि छोटे घटक पक्ष आहेत, त्यांचेही इतर पक्षांचेही उमेदवार उभे आहेत. एकंदरीत 15 उमेदवार पश्चिम मधून सध्या त्यांचं नशीब आजमावणार आहे. 20 तारखेला 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, संपूर्ण राज्यात मतदान होणार आहे. पश्चिमची परिस्थिती बघितली, पश्चिमचाच विचार का केला जातो, कारण की पश्चिमचं वातावरण हे पूरक होतं. प्रत्येक उमेदवाराला वाटत होतं की हे वातावरण, इथली परिस्थिती माझ्यासाठी इथे उभं राहण्यासाठी पूरक आहे. शशिकांत जाधव म्हणजे जे उमेदवार होते, जे बंडोबा झाले होते, त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शशिकांत जाधव हे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी उमेदवारी दाखल करत ते काही माघार घ्यायला तयार नव्हते. त्यांची मनधरणी करण्यासाठी साक्षात ठरल्याप्रमाणे गिरीश महाजन जे संकटमोचन आहेत ते आलेच. आणि संकटमोचन गिरीश महाजन यांनी अखेर संपूर्ण लोकांचा म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा मनधरणीचा कार्यक्रम सुरू केला. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलही भेटण्याचा प्रयत्न केला. तर या संपूर्ण प्रकरणाचा जर विचार केला तर आता प्रत्यक्षात 4 लोक जे आहेत त्यांच्या पलीकडे इतरही अपक्ष उमेदवार या 125 विधानसभा मतदारसंघ जो आहे पश्चिम त्याच्यामध्ये उभे आहेत. एकंदरीतच डीएल कराड जे आहे माकप म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, याचे डीएल कराड आहेत ते सुद्धा याच्यामध्ये उभे होते. त्यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र घटक पक्ष असलेला म्हणजे मवियाचा म्हणजे उद्धव ठाकरे, त्यानंतर शरद पवार आणि संजय राऊत यांच्या सोमवारच्या तातडीच्या बोलवलेल्या बैठकीनंतर डीएल कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत शेवटी त्यांनी बंडखोरी झालेले म्हणजे त्यांचा बंडखोरीचा प्रश्नच येत नाही, कारण की ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. फक्त त्यांना शमवण्याचं त्यांना थांबवण्याचं काम हे शेवटी त्यांना इमर्जन्सी मुंबईमध्ये बोलवण्यात आलं आणि तिथे त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही थांबणं योग्य असेल आणि का असेल किंवा याच्यानंतरच्या संधी त्यांना काय असतील. त्यामुळं त्यांनाही शांत करण्यासाठी त्यांना शांत करून झालं आणि त्यांचा जो काही भाग आहे किंवा त्यांचं जे काही कष्ट आहे ते सर्व आता फळाला येण्यासाठी ते सुधाकर बडगुजर यांच्या मागे लागणार. सुधाकर बडगुजर यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आपण या रिंगणातून माघार घेतली असं म्हणून त्यांनी रिंगण सोडलंय. आता एकंदरीतच दशरथ पाटील आहेत जे महापौर होऊन गेलेले आहेत. महापौर हा काळ त्यांच्यासाठी खूपच चांगला होता. नाशिककरांनी दशरथ पाटील यांना महापौर पदी बघितलंय, बऱ्याच नाशिककरांना ते आठवतात, ते चांगले माहिती आहे, सर्वश्रुत आहेत. त्यामुळं दशरथ पाटलांचं ही कडवं आव्हान टाळून चालणार नाही. म्हणजे मुख्य प्रवाहामधले जे 4 इच्छुक उमेदवार जे आहेत दशरथ पाटील, दिनकर पाटील, सीमा हिरे आणि सुधाकर बडगुजर या चौघांमध्ये एकमेकांना कडवं आव्हान आहे. एकंदरीतच या संपूर्ण पार्श्वभूमी म्हणजे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन संकटमोचक नाशिकचे ते आले. त्यानंतर या संपूर्ण बंडखोरांशी त्यांनी चर्चा केली, 1 to 1 चर्चा झाली. प्रत्येकाला काही ना काही शब्द देण्यात आले असतील, ठीक आहे, ते गुलदस्त्यातच असेल. प्रत्येकाचे दिलेले शब्द हे बाहेर येत नसतात, ते आपल्याला किंवा मीडियापर्यंत काही प्रमाणात गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न होत असतो. पण इंटरनल चर्चा ही मीडियाला माहितीच असतात की कुणाला कुठले शब्द देण्यात आले, कुणाला मागच्या दरवाजाचा म्हणजेच विधान परिषदेचा शब्द देण्यात आलेला असतो किंवा इतरही काही महामंडळं आहेत, महामंडळावरती वर्णी लावण्याची सुद्धा संधी असेल. तुम्हाला इतरही अनेक जी खाती असतात, महामंडळ आहे,
याच्यासाठी त्यांना इच्छुक उमेदवारांना त्यांच्या तुल्यबळ बघता त्यांना त्याचे शब्द दिले जातात. असो 125 मतदारसंघ जो आहे तिथलं वातावरण एकंदरीत आता प्रचाराचा धुराळा ऍक्च्युली दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर आता प्रचाराचा नारळ खरोखर खऱ्या अर्थाने फुटलाय. सोमवारी माघारीनंतर मंगळवार पासून खऱ्या अर्थाने हा प्रचार संपूर्ण ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतोय आणि साधारणतः 20 तारखेपर्यंत प्रचाराचा विचार केला तर 13 ते 14 दिवस संपूर्ण उमेदवारांना 13 ते 14 दिवस अधिकृत प्रचाराला मिळणार आहे. 20 तारखेला साधारणतः प्रचार संध्याकाळी थांबला जाईल, 5च्या आसपास प्रचार थांबणार आणि नाही 18 तारखेला माझ्या माहितीनुसार 18 तारखेला हा एक प्रचार थांबला जाईल. 20 तारखेला मतदान होईल आणि 23 तारखेला हा संपूर्ण निकाल आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात लागलेला पाहायला मिळणार आहे. एकंदरीतच पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये कौल कुणाचा म्हणजे आता मतदार कौल कुणाला देतात याकडे आता पाहणं गांभीर्यानं लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण की संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणं हा किती वेळ आता सुधाकर बडगुजर हे जे आहेत यांचंही चांगलं नेतृत्व तिथे आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावर अनेक कथित आरोप झाले आहेत. अर्थात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असलेले काही आरोप असतात त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही. तशीच सर्व पूर्वकल्पना निवडणूक आयोगाला नियमाप्रमाणे द्यावी लागते की किती गुन्हे दाखल आहेत, किती प्रलंबित गुन्हे आहेत, न्यायप्रविष्ट गुन्हे आहेत किंवा किती गुन्ह्यांचा हा निकाल लागलेला आहे. त्यामुळं सुधाकर बडगुजर यांचं प्रस्थ सुद्धा खूप चांगलं आहे पश्चिममध्ये. ते सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये बाजी मारून नेतील यात शंका नाही. म्हणजे आपण पत्रकारिता करत असताना किंवा एकंदरीत संपूर्ण प्रभागाचा अभ्यास करताना विचार जर केला तर एक अंदाज बांधणं शक्य होतं की एकंदरीतच सर्वांचीच पारडी ही जड आहे. आता सीमा हिरे यांनी देखील आज जर वरून 3ऱ्या वेळेला तिकीट आपलं मिळवून आणलंय तर त्याही पूर्णपणे अपेक्षित आहे की मी काही झालं तरी मी उमेदवार म्हणून जरी उभी राहिलेली आहे तरी मी आज आमदार आहेच. त्यामुळे त्या 3ऱ्या टर्मचे आमदार झालेल्याच आहेत असं त्यांना वाटणं काही मोठं नाही किंवा साहजिकच असेल. त्यामुळे आता दशरथ पाटील आहेत ते एका बाजूला म्हणतायत की नाशिक शहराचा विकास किंवा पश्चिम मतदारसंघाचा विकास जो केलेला आहे, मी जरी पश्चिमचा मतदारसंघाचा उमेदवार असेल तरी सुद्धा मला नाशिकचा विकास करायचा आहे. नाशिकचा विकास यासाठी की पश्चिम मतदारसंघामध्ये इंडस्ट्रियल एरिया येतो किंवा इतर काही सिडकोचा भाग येतो, तर तो भाग जर सोडला तर तुमचा नाशिकमध्ये पश्चिम मधील जे काही मतदार आहेत, नागरिक आहेत, त्यांचं काही काम इतर मध्यमध्ये पंचवटीमध्ये किंवा पूर्व मतदारसंघात पडत नाही का? त्यामुळं माझं साहजिकच मी आमदारकीसाठी जे उभं राहिलं ते एकट्या पश्चिम मतदारसंघासाठी नाही, पश्चिम मधून जरी मी उभा राहिलेलो असलो तरी मी संपूर्ण नाशिक साठीचाच विचार करेन. कारण की नाशिकमध्ये मी महापौर असताना मी नाशिकला काय काम केलंय हे ते लोकांना सांगायला विसरत नाही आणि लोकांनाही ते सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये प्रचाराचा रंग हा वाढताना दिसणार. अर्थातच प्रचाराची सांगता ही 18-19 तारखेला होणार. त्यानंतर 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात मतदान पार पडणार आहे. 23 तारखेला हा एकंदरीत संपूर्ण निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापन कुणाची होते आणि मुख्यमंत्री कुणाचा होतो याला फक्त 2 ते 3 दिवस मिळालेले आहेत. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाकडे बघितलं तर हे जे काही निवडणूक जी आहे ही निवडणूक अतिशय निर्णायक असणार आहे. महाराष्ट्रातल्या एकंदरीत राजकारणामध्ये नवीन नांदी बघायला मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे प्रत्येक नुसताच मतदारसंघाचा विचार करून चालणार नाही, तर मतदारसंघामध्ये निवडून आलेल्या व्यक्ती तर त्याच्यानंतर त्याला सत्ता स्थापन करण्यासाठी मिळालेलं बळ. त्यामुळं अनेक कारणांनी आता ही निवडणूक 2024ची विधानसभा निवडणूक ही चर्चिली जाते. मी इथे एवढंच सांगेन जाता जाता की कुठल्याही पक्षाला कुठल्याही व्यक्तीला माझा विरोधही नाही, माझा पाठिंबाही नाही. एक न्यूट्रल मानसिकतेतली पत्रकारिता किंवा न्यूट्रल विचार जर मांडायचा झाला तर या मानसिकतेतनं आम्ही एवढंच सांगू शकतो की मतदान हे मात्र तुम्ही करायला विसरायचं नाही. मतदान करणं हा आपला अधिकार आहे, तो पवित्र हक्क आहे, तो बजावायला पाहिजे. कारण की मतदान तुमचं एकट्याचं नाही, तुमच्या एकट्या मताने फरक पडत नाही असा विचार करून तुम्ही जे घरी बसतात सुट्टी एन्जॉय करतात त्या सुट्टी एन्जॉय करू नका. एकंदरीत आपलंही काही देणं लागतं. जसं आपण आपल्याकडनं सरकार टॅक्स मागवून घेतं, माफ करा, आपल्याकडनं सरकार टॅक्स मागवून घेतं, वेळोवेळी आपण स्वतः जाऊन टॅक्स भरत असतो.
तो टॅक्स नगरपालिकेला भरतो, शासनाला महानगरपालिके असो किंवा तुमचा महाराष्ट्र शासन असो किंवा तो केंद्राला असेल, जो तुम्ही टॅक्स भरत आहात विविध स्वरूपात, जशी ती एक जबाबदारी आहे तशी तुमची ही पण जबाबदारी आहे की माझी ही जबाबदारी आहे, माझं मत निर्णायक असेल, त्यामुळे मी माझं मतदान करण्याचा जो पवित्र हक्क आहे तो बजावणार आहे. त्यामुळे मतदान नक्की करा. मतदान केल्याने फरक पडतो, कारण लोकशाही बळकट होते. याचबरोबर या सदरात इथेच थांबतो. मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार.